आपण महाड परिसरामध्ये आपण पाहतो ज्यांच्या आवाजाची भुरळ अख्ख्या टेनिस क्रिकेट मध्ये आपल्याला पाहायला मिळते। दक्षिण रायगडमध्ये मनोज वागरे सर त्यांचाही आवाज आपण ऐकणार आहात। नेहा ट्रान्सपोर्ट दी सिक्स एव्हेंजर्स, नेहा ट्रान्सपोर्ट नाणेफेकी जिंकली। दी सिक्स एव्हेंजर्स यांना प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले। सलमान कागदी, शेहबाज परदेशी, संघ मालक दी सिक्स एव्हेंजर, नेहा ट्रान्सपोर्ट, सरफराज भाई अफवारे। बंद लिफाफे आज पाहायला मिळतील। सलमान कागदी, शेहबाज परदेशी, नवीन ट्रेंड आलाय बंद लिफाफे। पहिल्या मॅच मध्ये 4 आले होते, आदेशसाठी आणि क्षेत्ररक्षकासाठी 2। चला खेळाडू आले तुमचे सबस्टिट्यूशनचे, या चला। आज तर खुशखबर आहे, सलमान कागदी, शेहबाज परदेशी यांच्याकडून द सिक्स एव्हेंजर साठी क्षेत्ररक्षणासाठी सुद्धा आज बंद लिफाफे आहेत अशी बातमी आली सूत्राकडून। चला बंद लिफाफे 5, पण यावेळेस त्यासाठी अट मात्र वेगळी आहे। हे 5च्या 5 एकालाच मिळतील जो ही मॅच जिंकून दाखवेल। चला म्हणजे तो मॅन ऑफ द मॅच नाही, 2 टीम नाही, फक्त ग्रीन कलर द सिक्स एव्हेंजर्स, ग्रीन आर्मी। त्यासाठी हे बंद लिफाफे आले। यस सर लेडी अम्मार आमचे ऑफलाईन स्कोरर ते सुद्धा तयार आहेत। 9th स्टँडर्डला आहेत, अक्षर खूप चांगलं त्याचं हँडरायटिंग। पहिला बॉल अतुल, आर्यन साठी भिरकावलाय आजच्या दिवसातला पहिला षटकार। मामा भाजी आर्यन काय सुरुवात केली। आर्यन सुमारे, अतुल बडतरे आर्यन साठी स्लोवर वन उजव्या अष्टीच्या बाहेर होता। यस वाईड बॉलचा इशारा आलाय, पण स्ट्रोक चांगला होता। जर हा कनेक्ट झाला असता ना तो ओव्हर कव्हर पॉइंट कुठेही चौकार आला असता। त्यामुळे आर्यननी झोकून दिलं होतं, बॉल त्याच्या रीच पर्यंत नव्हता। अतुलनी तोच प्रयत्न होता की त्याच्यापासून लांब ठेवण्याचा, पण लांब इतका झाला की वाईड गाईडलाईन पण पार केली। त्यामुळे पंचांनी दंडित केलं बॉलरला अतुल बडतरे। आर्यनच्या पहिल्या षटकाराचा दबाव गोलंदाजावर दिसतोय स्पष्ट। हा प्रकार पुन्हा एकदा साईडला, यावेळेस गॅप प्रॉपर। पंकज मेहताने आणखीन एक क्षेत्ररक्षकाच्या मधली दरार, चेंडू फरार, धावा मिळतील 4 4 4 चौकार। खेळाडू बोलतायत, कॅप्टनला सुद्धा सल्ला देत आहेत की बाबा कुठे क्षेत्ररक्षण पाहिजे, तुमची काय चुकी होते
हे पाहिलं जाते. स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक डीप मध्ये घेतलाय. ऑन साइडला क्षेत्ररक्षण जास्त आहे. पहा सर्कलमध्ये 3-4 खेळाडू दिसतात. 5वा खेळाडू बाउंड्री लाईनला आहे. लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक. ऑफ साइडला क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर वाईडी स्लीप, बॅकवर्ड पॉईंट, शॉर्ट कव्हर आणि एक लॉंग ऑफ असं क्षेत्ररक्षण. पुढचा बॉल आर्यनसाठी अतुल. हा याही वेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा निर्णय येणे बाकी. लेग बाईटचा निर्णय येतोय. मुख्य पंच पद पल्लवकर सर, मॅन फ्रॉम जुई महाड. पंचांचं काम पाहतायत. सध्या याही पंचांना खूप सारी मागणी आपल्याला पाहायला मिळते. स्क्वेअर लेगच्या पंचांच्या भूमिकेत आज अदिल गजगे दिसत आहेत. अम्मार आमच्यासोबत काल आज. स्कोरिंग ओमकार सुद्धा आहेत. काल आमच्या समेत ते जुडले होते. काल आमच्यासाठी त्यांनी व्हेज जेवण केलं आमच्यासोबत, तर त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. हो परफेक्ट यॉर्कर. वा अतुल जबरदस्त. आदेश सोनारचं स्वागत केलं. टो क्रशर यॉर्करनी. सिंगलनी धावसंख्या पुढे सरकली. 13 धावा. पण ड्रिंक्स ब्रेक होईल मैदानात, पण 3 षटकानंतर तो ड्रिंक्स ब्रेक होईल. मैदानातील खेळाडूंसाठी पाणी मैदानात नेलं जाईल, म्हणजे पुन्हा पुन्हा मध्ये कोणीही पाणी मागणार नाही. अतुल आर्यनसाठी हा प्रॅकर पुल. पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल. आप्पाचा नाही, आर्यनचा नाद नाही करायचा. आता आलंय दुसऱ्या बंद लिफाफा आर्यनसाठी. जबरदस्त फटकेबाजी. सलमान कागदी, शेहबाज परदेशी खूप लिफाफे आणलेत आज. पूर्ण पेटी भरून आणले. फक्त सामना जिंकून द्या, तुमच्यावर लिफाफ्यांची उधळण केली जाईल की काय संघ मालक सलमान कागदी, शेहबाज परदेशी सांगतायत. काही षटकार ठोकलाय. सर नवीन बॉल ठेवून द्या तुमच्याकडे. अतुल आर्यनसाठी यावेळेस ओव्हर कव्हर, क्लासिकल कव्हर आहे. लाफ्टेड चेंडू फरार, सीमा रेषा पार. आपण पाहतोय आता तातडीची सभा मैदानात बोलवले. आर्यनसाठी रणनीती आखली जाते. म्हणजे काय टीमनी अभ्यास केला आदेशचा आणि सकाळी पेपर फुटला आर्यनचा, अशी अडचण झाली त्यांची. यस ओनर सलमान कागदी, शेहबाज परदेशी खुश आहेत. लिफाफ्यांचे बॅग घेऊन आलेत. बंद लिफाफा उधळण होईल आज. आर्यननी ती कमावले. 2 लिफाफे तर जमा झालेत आणि मॅच जो जिंकवेल आज द 6 एव्हेंजर, 5 बंद लिफाफे डायरेक्ट त्याला मिळतील, जो मॅन ऑफ द मॅच होईल. पण द 6 एव्हेंजर साठी यस सलमान, शहबाज, सज्जाद, शाहनवाज, फहद आणि जुबेर हे 6 एव्हेंजर्स आहेत. ही 6 लोक आहेत. ती आदेशसाठी रिवर्स अल्टी पलटी बॉल सीमारेषेच्या बाहेर. लाईनमॅन नाही आहेत. पहा लाईनमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल टिपतील त्याला 50 रुपयाचं पारितोषिक आहे आज. लाईनमॅन द 6 एव्हेंजर्स, 6 एव्हेंजर्स कोण? सलमान, शहबाज, सज्जाद, शाहनवाज, फहद, जुबेर. आणखी एक आदेश सोनारचा काळ नदीमध्ये जाणारा
स्पर्धा चला विनंती असेल कमिटी JMPL ची कमिटीला एक विनंती असेल कॉम्बॉक्स मधून लाईनमॅन जे आपण निर्धारित केलेत त्या लाईनमॅन साठी लाईनमॅन पाठवा पहा वेळ होते मॅच साठी तर आले इथं 6 एव्हेंजर कडून बंद लिफाफा आदेश साठी सुद्धा या षटकाराला रिवर्स यावेळेस इथं क्षेत्ररक्षक होत नाही आहे बाहाई बॉल सीमारेषा पार काय आहेत काय हा दबावात आहे चेहरा दिसतोय काल खूप आवाज येत होता ते लाईट पोलचा जसा डिओ जातो ना तसा गेलाय आवाजच बंद झालाय ते म्हणतात आमची पण बारी येईल अतुल हो फुलटॉस पण इथे जेल होऊ शकतो संधी आहे हो ओ ओ 1 2 3 चौथा अटेम्प्ट झेल धरणीला दान बापरे बाप आता डोक्याला ताप क्षेत्ररक्षकांनी केली चूक आणि क्रिकेट मध्ये चुकीला माफी नाही रोहित शर्माचा श्रीलंकेत त्रिसारा परेरांनी सोडला होता मिडॉनला 32 धावांवर झेल आणि त्यानंतर आली होती वन डे इंटरनॅशनलची हायेस्ट पारी 264 इथे तो झेल आदेश सोनारचा होता हे अतुलला पण माहिती आहे आणि टीम ओनर सरफराज अफवारे यांना सुद्धा माहिती आहे आदेश सोनारचा कॅच किती महागडा ठरू शकतो
झेल सोडला. आर्यन आले स्ट्राईकला. धावसंख्या 47, बिनबाद 47. द सिक्स एव्हेंजर्स. आज एव्हेंजर्स खेळतात दोघंही. कमालीचा खतरनाक फलंदाजी अतुल आर्यनसाठी. यावेळेस चांगला कव्हर आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक सिंगल तर कंप्लीट केले. दुसराही धाव घेण्याचा प्रयत्न. नक्की क्षेत्ररक्षकांनी 2 धावा इथे रोखल्या. जर त्याला पार केलं असतं तर बॅकवर्ड पॉइंटला स्वीपर कव्हरला तरी चौकार नक्कीच होता आर्यनचा. धावा झाल्यात 49. अर्धशतकाच्या उंबरठ्यावर बिनबाद भागीदारी. कमालीची पार्टनरशिप. मामा भांजे मैदानात. एका बाजूला आर्यन. हा इथे फटका हवेत आहे पण क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. पंकज मेहता पोचले नाहीत. 3 खेळाडू होते. 2 धावा इथं मिळतील. अर्धशतक पूर्ण. 51 धावा. द सिक्स एव्हेंजर्स. तिसऱ्या षटकातच 2.3 चेंडू मध्ये अर्धशतक आले. T20ला सुद्धा इतकं फास्ट अर्धशतक अभिषेक शर्मा, ईशान किशन सुद्धा मारत नाही. आज T20 संध्याकाळी 7 वाजता इंडिया पाकिस्तानचा मॅच सुद्धा आहे. हा उजव्या अटीच्या खूप बाहेरचा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट. हो. तिसऱ्या पंचांची मदत. आदेश सोनार रिस्की कॉल केला. रिस्की कॉल. पंचांचा सॉफ्ट सिग्नल आहे. आउट OUT पण पाहिलं जाईल. काही नेमकं आहे याच्यात. पण तिसऱ्या पंचांचा निर्णय आलेला नाहीये पण आदेशांना पण माहिती आहे. सर फेअर डिलिव्हरी आणि व्हाईट साठी पण रिव्ह्यू आहे तुमचाच. येस. बॅटिंग टीमने घेतलाय. तुम्ही फेअर डिलिव्हरी दिली. येस. बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय की हा वाईड आहे. ते 2 काम आहेत तिसऱ्या पंचाला. एक तर तो वाईड पण तपासायचा आहे आणि रनआउट पण. थर्ड अंपायर टू डायरेक्टर. डिसिजन पेंडिंग. डिसिजन पेंडिंग. पाहिलं जातंय कॅमेऱ्या दोन्ही अँगलनी. पाहिलं जातंय तिसऱ्या पंचांच्या भूमिकेतून. थर्ड अंपायर टू डायरेक्टर. डिसिजन पेंडिंग. चला ड्रिंक्स ब्रेक घ्या. टाइम आहे तर दोन्ही टीमसाठी ड्रिंक्स ब्रेक मैदानात होईल. नाही ड्रिंक ब्रेक आहे. ऑफिशियल ड्रिंक ब्रेक आहे. जाऊ द्या दोन्ही टीम. कारण तोपर्यंत तिसऱ्या पंचांचा निर्णय इथे पाहिला जाईल. बघ वाईड आहे. आपण एकदा बघ कन्फर्म.
वाईट साठी रिव्ह्यू सक्सेसफुल. इट्स अ वाईट बॉल आणि बॅटर OUT आउट. आदेश सोनार बाद. धावा. हा यावेळेस कमबॅक राहणारी डिलिव्हरी पाहायला मिळाली. अठ्ठावन्न धावा. 3 षटकांचा खेळ संपलाय. 58 धावा. इकडे टाका. 58 58. 58 धावा पाहायला मिळत आहेत. अफान अफान आलेत गोलंदाजसाठी. समोर आर्यन. खतरनाक खेळलेत आज. वाह कसला लेग स्पिनर होता. बॅटर सोबत विकेट किपर पण बीट झाले होते इथे. जबरदस्त आउट स्विंगर. या लेफ्ट हँडेड बॅटर साठी तो इन स्विंगर होते. चांगली गोलंदाजी अफानची पाहायला मिळते. पहिला बॉल डॉट आलाय. आदेश रनआउट झाले आणि तिथून ब्रेक लागला धावसंख्येला. याही वेळेत चांगला बॉल.
डॉट बॉल, 2 डॉट बॉल अफवांची. मॅचची कडा, 2 डॉट बॉलचा दबाव, आर्यन सुद्धा बाद. आता विचार जबरदस्त अंदाजी. अफान अजय साडी. हा इथे रनअप मध्ये थोडा बिघाड. चांगला स्ट्रोक. लॉंग स्टॉप रिझन मध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत. येस पहा कूपन आपल्याकडे आहेत. 20 रुपये कूपन. होम थिएटर साडी. हो बॅटची काढा. इथेही जेल सुटलाय. विकेट किपर बीट. स्लिपचे क्षेत्ररक्षक बीट. चेंडू चाललाय सीमारेषा पार. लॉंग स्टॉप रिझनला चौकार. तेवीस आल्या होत्या. 46 2 षटकात होते. नंतर 12 आल्या. नंतर 6 आल्या. शहबाज मुल्ला 1000 रुपये हॅट्रिक साठी. मन्नान पालेकर 1000. शहबाजला 500 रुपये. साहिल अकवार यांच्याकडून 1000 हॅट्रिक साठी. शहबाज मुल्लाला. वलीद करेल यांच्याकडून 500 रुपये हॅट्रिकला. 2500 शहबाज
मग आता 6,500 लागली होती काल 3 सिक्सरला शेहबाज यांना. हा चांगली गोलंदाजी. स्ट्रोक चांगला ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव घेतली 2 धावा झाल्या असत्या. थांबवलं अजयनी मारूपला. 1 आणि धावसंख्या 65. वाटलं होतं की 5 षटकात 100 पार होईल. 2 षटकात 46 होते. म्हणजे 4 षटकात 90-92 व्हायला पाहिजे होते. क्षेत्ररक्षणात बदल. एक क्षेत्ररक्षक घेतलाय लॉंग लेग एरियामध्ये. लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षकाला आणलंय मिड ऑफ मध्ये. शेहबाज मुल्ला हॅट्रिक साठी पारितोषिक आहे तब्बल 2,500. हा स्ट्रोक चांगला आहे ऑन साइडला पण क्षेत्ररक्षक आहे तिथे. हा चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा मगाच सुद्धा झाल्या असत्या पण मगाच ती धावली नाहीत. त्यामुळे या 2 धावा आणि धावसंख्या 67. आता धावा येत नाही. पहिल्या 2 षटकात काय ते षटकार चौकार आले. तिसऱ्या षटकात फक्त 1 षटकार. चौथ्या षटकात फक्त 1 चौकार आला. आदेश रनआउट झाले तिथपासून 7 बॉल डॉट आले. त्याचाही परिणाम मॅचवर पाहायला मिळते. अजय बॅटची कडा विकेटच्या माग झेल सुटलाय. चेंडू चाललाय सीमारेषेच्या पार. धावा मिळतील पुन्हा एकदा 4 चौकार. रन आउट अजय बाद. थँक्यू डीजे स्वरांश. 2 चेंडू शिल्लक आहेत. धावा आपण पाहाल तर 71 71 उभे झालाय. आदेशने तर सांगितले 2 चेंडू 4 2 आले तरी चालतील कारण धावा आता तशाही मोठे फटके येत नाही. पण मारूप आहेत. मारूप खेळू शकतात मोठा स्ट्रोक. शेहबाज मुल्ला पारितोषिक आहे 2,500. वलीद यांच्याकडून सुद्धा 500 आहेत. मन्नान यांच्याकडून 1,000 आहेत. कैफ यांच्याकडून 1,000 आहेत. पण बॉल 2च शिल्लक आहेत. मारूप स्ट्रोक चांगला आहे. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडू तिथे मिळणार नाही. तिथे बॉल फरार. मारूप
पास आम्हाला सुद्धा करायचा आहे. निहाल ट्रान्सफर दोन्हीकडे हार मानणार नाही आणि पुन्हा एकदा या वेळेला उलटा फटका मारण्याचा प्रयत्न झाला. जोरदार अपील सुद्धा मैदानाच्या आतमध्ये जरूर झालं आणि हो अपील का होऊ नये कारण महत्त्वपूर्ण लढत आहे. हरीश सर ही डू ऑर डायची लढाई आहे. करो या मरोची परिस्थिती आहे. अस्तित्वाची लढाई आहे. मगाशी मॅच चालू व्हायच्या अगोदर फत कलबेरकर सर आमच्याशी जोडले होते. या मॅच मध्ये हरेल ना त्यांच्या भाषेत तो बांधावर बसेल. सन्माननीय दिनेशजी राटवरकर साहेब यांचं आगमन झालेलं आहे. स्वागत आहे आपलं सुद्धा फायनल डे मध्ये. याही वेळेला आपण पाहतोय पॉईंटच्या दिशेने चेंडू टोळवलाय. तिकडनं एक सिंगल आली आणि बघता बघता एक सिंगलने धावफलक पुढे जाईल. मध्ये आपण जरूर पाहिली फटका बसलाय. यष्टीरक्षक पोहोचू शकत नाही. तिकडे यस नोचा कॉल झाला आणि बघता बघता एक सिंगल सुद्धा आली. प्रयत्न करणं गरजेचं आहे. डू ऑर डायची लढाई आहे मित्रांनो तुमची आणि 5व्या पर्वामध्ये तुम्हाला सेमीफायनलमध्ये जायचं असेल तर ही लढत जिंकणं खूप महत्त्वाचं आहे किंबहुना अनिवार्य आहे. या लढतीशिवाय तुम्हाला आता दुसरं कोणताही पर्याय पुढचा प्रवास नेणार नाही आणि त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये चेंडू फळी बॅट आणि बॉलचं युद्ध सध्याच्या घडीला रंगलेलं आहे. जिथे आपण पाहतोय प्रमोदची पहिली गोलंदाजी द सिक्स एव्हेंजरच्या माध्यमातून पाहतोय आणि तिकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये अफान आणि अतुल डावाला सुरुवात करता येत. एक मोठा फटका आलाय आणि त्यानंतर प्रमोद एकदा सज्ज होतील. सफल झाले. पहिलंच जागा बनवली होती परंतु त्याही जागेला चुकीची जागा ठरवली गेली प्रमोदच्या माध्यमातून. एक चांगली आणि एक डॉट बॉलची संगता जरूर केलेली आहे. आज या क्रीडा स्पर्धेचा अंतिम दिवस ग्रँड फिनाली मेगा फिनाली आहे आणि हो आजच्या दिवशी तुम्हाला एक आगळी वेगळी नक्कीच मेजवानी किंबहुना दावत आहे. 40+ एक प्रदर्शनीय त्याहीपेक्षा हाय व्होल्टेज ड्रामा तुम्हा आम्हाला पाहायचा आहे. ज्यांनी मागील काळात क्रिकेट खेळलं ज्यांनी आम्हाला क्रिकेट शिकवलं त्या नक्कीच 40+ वाल्यांचं क्रिकेट आम्हाला आज पाहायचं आहे. याही गोष्टीची चर्चा होईल. प्रमोद पुन्हा एकदा सज्ज आहेत पुढच्या चेंडूसाठी. याही वेळेला पिचिंग चांगली होती. झपकन आतमध्ये घेतला. तिकडे आपण पाहायला गेलं तर अतुलला हा चेंडू समजला नाही. बघता बघता डॉट आलाय आणि हो पहिल्या षटकाची सांगता झाली. पहिल्या षटकामध्ये धावा झालेल्या आहेत. मैदानाच्या आतमध्ये 8 विदाउट लॉस मध्ये आपण पाहतोय निहाल ट्रान्सफर बॅटिंग करताना. यस डीजे काय अफलातून क्रिकेट जुने माणगाव प्रीमियर लीग. ही प्रीमियर लीग तुम्हा आम्हाला का आवडते किंबहुना या प्रीमियर लीगची आपण वर्षभर का वाट पाहतो. हे नुसतं क्रिकेट नाही तर तुमच्या आमच्या प्रेमाचं तुमच्या आमच्या नातेसंबंधाचं हो तुमच्या आमच्यातलं घनिष्ठ नातं करणारी अनेक तामे एकता असलेली क्रीडा स्पर्धा. निमित्त आहे क्रिकेटचं निमित्त आहे या मैदानातील रणभूमीचं परंतु ही रणभूमी आम्हाला कित्येक काळ एकत्र ठेवते आणि हाच कित्ता गिळवण्यासाठी आपण 5व्या पर्वाच्या अंतिम दिवसामध्ये जरूर दाखल झालेला आहोत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 8 धावांचा खेळ झाला आहे जिथे आपण पाहतोय आदेश सोनार मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी दाखल झालेले आहेत. अनुभव आहे त्याहीपेक्षा या द सिक्स एव्हेंजर आपल्या 6 एव्हेंजर्सना पुढे नेण्यासाठी आदेश सोनार 100% जरूर देतील. पहिला बॉल फुल टॉस होता. त्याला लवकर पकडला बॅट मध्ये आणि हो पाठवून सुद्धा दिलाय. षटकार असेल तर ही कहावत आणखीन 100% यशस्वी होते. चुकीला माफी माफी नाही. तुम्ही चुकीचा चेंडू टाकलात तुम्हाला माफ करणार नाही. आणि तिकडे आफान आहेत. तिकडे आफान आहे त्यांच्या बॅटवर आला चेंडू मार्गस्थ केलाय. बघता बघता धावफलक
आपण पाहतोय 14वर जाऊन पोहोचलाय. पहिल्या षटकाची सुरुवात प्रमोदची कशी झाली तर हो एका षटकाराने झाली, जिथे दुसऱ्या षटकासाठी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आदेश सोनार आले. सुरुवात कशी झाली, एक षटकाराने झाली, परंतु पुढचे 5 बॉल कोणाचे असतील. 58 आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये धावा धावा येणं गरजेचं आहे. 78 धावा पार करायच्या आहेत आणि अशा प्रकारची बॅटिंग होणं खूप गरजेचं आहे. प्रति षटकामागे 15 2-3 मोठे फटके येणं गरजेचं आहे आणि अफान ती सुरुवात करता येईल. या वेळेला लॉंग ऑफला चेंडू टोळवलाय, तिकडे क्षेत्ररक्षक होते, चुकी केली गेली आणि हो इथे संधी अफानला सुद्धा भेटलेली आहे. एक सिंगल आली, एक सिंगलने धावफलक मैदानाच्या आतमध्ये 15 आल्यात, जिथे षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतोय डू ऑर डॉयची लढाई आहे. इथून हरलात तर 364 दिवस पुन्हा एकदा या प्रीमियर लीग मध्ये खेळण्यासाठी तुम्हाला वाट पाहावी लागेल. त्यामुळे नक्कीच थोडी चुकी तुमच्यासाठी महाग ठरणार आहे. एका बाजूला आपण पाहतोय 2 संघ मालक मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघाकडे डोळे लावून आहेत, कारण आज की शाम किसी के नाम या प्रश्नाचं उत्तर ज्यांना शोधायचं असेल त्यांना हा सामना जिंकणं खूप गरजेचं आहे. आणि क्रिकेटचा खेळ आहे, अनिश्चिततेचा खेळ आहे. सुरुवात चांगली झाली, जिथे आपण पाहतोय अरियन बाद झाल्यानंतर थोड्या धावा कमीच्या झाल्या, नाहीतर 90-95 धावा सहज धावफलकावर लागू शकल्या असत्या. याही वेळेला चांगला बॉल होता, त्याला शेवटच्या क्षणाला बॅटवर घेतला, यष्टी उद्ध्वस्त होता राहिली. लॉंग स्लिप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल आणि तिकडनं मात्र एक सिंगल सुद्धा आली. एक सिंगलने धावफलक पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये 16 झालेले आहेत. आजच्या दिवसातला पहिला सामना, यानंतर आपल्याला 40+ या सामन्याची सुद्धा आतुरता आहे. बरंचसं क्रिकेट त्यांचं सुद्धा पाहायचं आहे, परंतु त्या सामन्याच्या अगोदर एक हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. 16 धावा धावफलकावर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय निहाळ ट्रान्सफर संघाची विकेट गेली नाही, ही जमेची बाजू आहे. आणि हो षटक क्रमांक 2 सध्याच्या घडीला आपण पाहतोय आदेश सोनार हे मार्गस्थ करतायत. एक षटकार आलाय आणि तदनंतर कमबॅकवाली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. या वेळेला पुन्हा एकदा फटका बसलाय, बराच काळ हवेत आदेश सोनार रीड करण्याचा प्रयत्न करतायत, परंतु तिकडे चेंडू मात्र आपण पाहतोय भुईला दान दिला गेला. बघता बघता 2 धावा अर्जित केल्या गेल्या. 2 धावेंनी धावफलक मैदानाच्या आतमध्ये, जिथे आपण पाहतोय 18 झाल्यात. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे आदेश सोनारचं. कौतुक 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 करणं गरजेचं आहे जुने माणगाव प्रीमियर लीगच्या सर्व आयोजकांचं. काय अफलातून क्रीडा स्पर्धा उभी केली गेली आणि हो प्रत्यक्षात साकारली सुद्धा. आज सकाळी सत्रात आलो, सगळ्यांसाठी नाश्ता आहे. आज आपण पाहिलं गेलं तर महाशिवरात्रीचा दिवस आणि एक सगळ्यांसाठी त्या टाईपचा नाश्ता होता. म्हणजे काय, सगळ्यांची काळजी, सगळ्यांची इथे नक्कीच नोंद घेणारी ही क्रीडा स्पर्धा आहे. प्रेक्षकांचं आगमन होतंय, मान्यवरांचं आगमन होतंय. त्याही पलीकडे पाहिलं गेलं तर जे बक्षीसदाते आहेत त्यांचं सुद्धा यथोचित स्वागत आणि सन्मान करणारी क्रीडा स्पर्धा. डॉट बॉल आलाय, आदेश सोनार पुन्हा एकदा सज्ज आहेत. धावा 18 झाल्यात, विदाउट लॉस विकेट आली नाही. या वेळेला पुन्हा एकदा शेऱ्यापासून लांब होता, फटक्यामध्ये जान नव्हती आणि ही जान घालवणारा फटका मैदानाच्या आतमध्ये येतोय. विकेट आणि आदेश सोनार दाखवताय
हॅलो 29 धावा धावफलकावर आपण पाहू शकता. षटक क्रमांक मारुप यांचं तिसरं मार्गस्थ आहे. याही वेळेला उजव्या यष्टीच्या बाहेर टाकला चेंडू मार्गस्थ गेलाय यष्टीरक्षकाच्या दिशेने आणि आपण पाहतोय डॉट बॉल आलाय. 3 षटकाची सांगता ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये जरूर झालेला आहे. परंतु आमच्या लाडक्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा नक्कीच आठवण करून देतो, लकी ड्रॉची कुपन ऑन आहे. ज्यांना 20 रुपयामध्ये आपलं नशीब आजमावायचं आहे, किंबहुना आज संध्याकाळी जाता जाता म्युझिक सिस्टम होम थिएटर आपल्याला घरी घेऊन जायचं असेल तर नक्कीच 20 रुपयाची कुपन घ्या आणि नक्कीच आपलं भाग्य याही ठिकाणी आजमावून बघा. काल मात्र एका खेळाडूची या डगआउटमधनं एक गॉगल हरवलेली आहे. ब्ल्यू लाईन आहे वरती. कोणाकडे चुकून किंबहुना अनावधानाने गेली असेल तर आमच्याकडे जमा जरूर करा. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक आलाय. ड्रिंक्स आले पाण्याबरोबर बऱ्याचशा व्यूहरचना आखल्या जातील, कारण इथून मैदानाच्या आतमध्ये पाहिलं गेलं तर 28 धावा झालेल्या आहेत आणि इथून आता मात्र 29 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 12 चेंडू आणि येणाऱ्या काळात 48 धावांची गरज आहे. मोठा पल्ला गाठायचा आहे. एका बाजूला नेहा ट्रान्सफर्स मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत आहे, तर द 6 एव्हेंजर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय बॅटिंग मध्ये एक अफलातून कामगिरी केली आणि तिकडे गोलंदाजी सुद्धा कामगिरी करत आहेत. 12 चेंडूमध्ये 48 धावा जरूर करायच्या आहेत आणि याही धर्तीवर जुने मानगाव प्रीमियर लीगचा प्रवास पुढे न्यायचा आहे. 6 एव्हेंजर म्हटलं की ते 6 व्यक्ती या टीमच्या पाठीमागे खंबीर उभे आहेत. सलमान जे आहेत, सहबाजी आहेत, सज्जाद जे आहेत, त्याचप्रमाणे फवादी आहेत आणि जुबेरजी, या सर्वांच्या माध्यमातून ही टीम आज उभी आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सरफराज अकवारे यांच्या मालकीचा हा निहाळ ट्रान्सफर आहे संघ. दोघांमधलं तुंबल युद्ध मैदानाच्या आतमध्ये जरूर आहे आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे डू ऑरची डायची लढाई आहे. 29 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. आपण पाहिलं गेलं तर 12 चेंडूमध्ये 48 धावांची गरज आहे. जिथे आपण पाहतोय काल कुणाल सुतारची बॅटिंग संध्याकाळी एन्जॉय केली. मोठ्या धावसंख्या रचायच्या होत्या आणि त्याही धर्तीवर कुणालचं एक मोठी पारी पाहायला भेटली. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. ड्रिंक्स ब्रेक झालेला आहे आणि सामना पुन्हा एकदा छोट्या ब्रेक नंतर चालू होतोय, जिथे आदेश सोनार यांच्या हातात बॅट गोलंदाजीसाठी सज्ज आहेत. षटक क्रमांक 4 आदेश सोनार. पहिलाच बॉल फुलटॉस होता, बॅटवर नीटसा आला नाही. मिड विकेटला चेंडू कार्पेट लगत जातोय. एक सिंगलच्या वरती येणार नाही. एक सिंगल आली आणि या सिंगलने धावफलक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 30 झालेले आहेत. 40+ आपण सर्वांनी तयार राहायचं आहे आणि लगेचच हा सामना झाल्यानंतर तुमचा सामना जरूर असेल. टॉस झालाय आणि त्यावर काम सुद्धा आपण करायचं आहे. आदेश सोनार या वेळेला आपण पाहतोय शपथ झाले तिकडनं, परंतु डाव्या एसटीच्या बाहेर फत पल्लवकर कळवतायत की या चेंडूला दंड ठोकावा लागेल 1 धावेचा आणि क्रिकेटच्या बटलावर यालाच म्हणतात वाईट बॉल. आलाय वाईट बॉल. धावफलकावर 31 आल्यात आणि मैदानाच्या आतमध्ये सामना एका बाजूला झुकतोय का असंच प्रेक्षकांना वाटू लागलेला आहे. पुन्हा एकदा आणखीन हा मात्र चांगला चेंडू शफल होऊन खेळण्याचा वारंवार प्रयत्न अतुल जरूर करतायत आणि मागील 2 चेंडू मात्र अतुलच्या रडारमध्ये आले नाही. डॉट बॉल आलाय आणि या डॉट बॉलने आणखीन संकट जरूर वाढलेले गेले आहे. या वेळेला चेंडू मार्गस्थ होते पाठीमागच्या दिशेने, तिकडे मात्र प्रोटेक्शन नाही. चेंडू फरार होईल.
लढाई काय अफलातून बॅटिंग केली आर्यन याने आणि याही वेळेला फटका जरूर सजवलाय, परंतु क्षेत्ररक्षक आहे तिकडे, पकडला जातोय झेल. आर्यन पुन्हा एकदा आपल्या फ्रेम मध्ये जरूर येत आहेत. बॅटिंग केली, आता क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं करत आहेत, परंतु संघर्ष कडवं असणं गरजेचं आहे. आता एकतर्फी सामना होतोय, त्यांचे संघ मालक लिफाफे आमच्याकडे देत नाहीत. तुमची कामगिरी चांगली असेल परंतु ती संघर्षमय असणे गरजेचं आहे. बराच काळ आपण पाहतोय लिफाफे आले नाहीत, कारण संघ मालकाला किंबहुना त्यांच्या पाठीराख्यांना आता समजून चुकलंय, सामना आपल्या बाजूने झुकतोय, वळतोय, त्याही पलीकडे आमच्याकडे पारडं जड आहे. विकेटचं होते पतन. षटक क्रमांक आपण पाहतोय 4 आदेश सोनारच्या माध्यमातून मार्गस्थ आहे आणि तिकडे आपण पाहतोय अम्मार हे छोटे स्कोरर या गावातील जरूर आहेत. 9 स्टँडर्ड मध्ये सध्याच्या घडीला शिकत आहेत, परंतु चांगली कॅल्क्युलेशन त्यांच्याकडे अंबारकडे आहे आणि मैदानाच्या आतमध्ये लक्ष चांगलं आहे. विचलित लक्ष असणं गरजेचं नाही आणि ते अंबार चांगलं काम करतायत. यावेळेला मागे निघून जातोय, या प्रश्नाला उत्तर नाही आणि या डॉट बॉल नंतर हे षटक सुद्धा संपतोय. आपण पाहतोय 4 षटकांचा खेळ आणि धावफलकावर धावा मैदानाच्या आतमध्ये झालेले आहेत 38. आता मात्र शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. आपण जुने माणगाव प्रीमियर लीग मध्ये आहोत. बक्षिसं खूप सारी सर्वांनी दिलेली आहे. सर्वांना हवीशी वाटणारी क्रीडा स्पर्धा 5व्या पर्वाचं अंतिम सेशन आता मात्र चालू आहे, कारण यानंतर 2 सेमीफायनल, त्याच्या अगोदर 40 प्लसचा सुद्धा आम्हाला पाहायचा आहे. धावा झाल्यात 38 आणि आता 6 चेंडू आणि धावांची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये 40 धावांची गरज. 6 चेंडू 40 धावा. पद पल्लवकर सर, मगाशी आपण येताना 1 चेंडू मध्ये 22 धावा बघितल्या, त्यामुळे नक्कीच तो गोलंदाज आठवतोय. कदाचित तुमच्या सुद्धा व्हॉट्सअपला ती एक व्हिडिओ आली असेल. म्हणजे क्रिकेटच्या पटलावर अशक्य असं काही नाही, परंतु हे तितकंच शक्य नाही. 6 चेंडू आणि 40 धावा. एखादा मोठा आक्रमक जादूगार इथे येणं गरजेचं आहे आणि ती जादुई फलंदाजी आता निहाल ट्रान्सफरच्या माध्यमातून होते का. पहिला चेंडू डॉट आलाय. पद करबेलकर साहेब थोडेसे टेन्शन मध्ये आहेत. सकाळी आल्याला सांगितलं आजची सकाळची लढत म्हणजे सर आमच्या भाषेत बांधावर बसण्याची वेळ. आता दिवसभर बांधावर कोण बसणार. आपल्या ग्रामीण भाषा आहे आणि या ग्रामीण भाषेतील काही शब्द मनाला चटका देणारे असतात आणि ते येणं गरजेचं आहे. याही वेळेला पुढच्या बॉलसाठी जाऊया. हो खोलात टाकलाय. 4 चेंडू आता 40 धावा. येणं गरजेचं आहे. आयोजकांचं खूप सारं कौतुक करणं गरजेचं आहे, परंतु या 5व्या पर्वाचं वैशिष्ट्य काय आहे तर एकच सांगता येईल, संघ मालकाला आज मात्र नुसती ट्रॉफी नाही तर एक सायकल सुद्धा आहे. म्हणजे काय, दरवर्षी काहीतरी नवीन संकल्पना घेऊन येणारी ही स्पर्धा आज फायनल डे मध्ये आहे. यावेळेला समोरच्या दिशेने आक्रमण केले गेलंय. औपचारिकता या स्पर्धेतील किंबहुना या सामन्यातील जरूर राहिलेली आहे. सोहेबजी परदेशी आणि त्यांच्या पूर्ण टीमने जबरदस्त काम केलेलं आहे. प्रत्येक गोष्टीवर चांगलं लक्ष दिलेलं आहे आणि आपण पाहतोय चषक मात्र आज सर्व संघ मालकांना खुश करून देणारे आहेत. पुढचा बॉल समोरच्या दिशेने आणि याही वेळेला झेल टिपला गेला आणि इथे आणखीन एक विकेटचं पतन होतंय. आता आयोजकांना एकच विनंती, पुढच्या सेमीफायनलचा शेड्यूल कसा असेल याही गोष्टीवर तुम्ही लक्ष केंद्रित करा, कारण मधला एक 40 प्लस झाल्यानंतर आपण त्या सामन्याकडे जाणार आहोत. सैफ राजा 6 एव्हेंजरचे खूप मोठे समर्थक आहेत आणि ते खूप खुश आहेत. सैफ राजाला आता आनंद गगनात मावेत नाही. 6 एव्हेंजरचे सैफ राजा खूप 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 खुश आहेत. पुढच्या बॉल साठी आणि 6 सैफ राजा काय गाणी बोलत असतील मनातल्या मनात मी सांगतो तुम्हाला. आणखीन एक झेल. ताबीर सैफ राजा आता सध्या ट्रेंडिंगला असलेले मराठी गाणे बोलत असतील.
स्वर्गात आकाशगंगा, गंगेला सोनेरी घाट, घाटाला पायऱ्या 100, झाला आनंद आली बहार. 6 अव्हेंजर संघाला. पाचव्या पर्वामध्ये पाहिलं, एक हॅट्रिक पाहायची असेल अजय यांची तर या चेंडूवर त्यांना एक गडी बाद करावा लागेल. या चेंडूवर जर गडी बाद केला तर पाचव्या पर्वातील पहिला हॅट्रिक मॅन अजय यांच्याकडे पाहिलं जाईल. पाहूया कशा प्रकारे हा चेंडू, शेवटचा बॉल जाता जाता आणखीन द 6 अव्हेंजरला जल्लोषाची संधी येते का? तर हो, ही औपचारिकता इथे संपली. मैदानाच्या आतमध्ये सामना जिंकलाय द 6 अव्हेंजर संघाने. शुभेच्छा असतील 6 अव्हेंजर संघाला पुढच्या सेमीफायनलसाठी. नो डाऊट अशीच लढत होईल, असाच विजयाचा जयघोष तुमचा असाच पुढे राहील.